कहाँ रखने हैं? पहले आप लोग रुकिए, ये हमको मत तो करिए। अभी उसका पहले हमारा कंफर्म भाई नहीं है। है कहाँ, वो हमको हाँ, बताइए पहले भाई। देख लेंगे तभी हम लोग को। ये हॉस्पिटल सर मैं 2 मिनट इंदिरा मैं में फोन कर रहा हूँ, रुक। कंपाऊंड भंडारीमध्ये ही कोहिनूर नावाची एक बिल्डिंग होती, त्या बाजूलाही लागून एक बिल्डिंग होती 4 माळ्याची. ही धोकादायक घोषित होती, सी कॅटेगरीमध्ये घोषित होती. त्यांना तिथे खाली पण करण्यात आलेले, पण काहीतरी ते रात्री ते लोक काहीतरी कामं करत होते मजदूर, ती बिल्डिंग रिपेअरिंग करायचं आणि खालच्या लेवलला. आणि ते जे बिल्डिंगमध्ये रहिवासी होते राहणारे 1-2 तिकडे काहीतरी जा ये करायचं, तिकडे त्यांची घर लॉक असले तरी पण ते जा येण्याचं काम करत होते. म्हणजे असे 6-7 जण ह्याच्यात दबलेले असं वाटत होते. बिल्डिंगमधले बाकीचे लोक सगळी बाहेर निघालेली होती. आणि आत्ता आल्यानंतर आम्ही बघितलं तर NDFच्या टीमला आपण बोलवलं, महापालिकेची टीम पहिलेच आलेली, पोलीस पण पहिलेच आलेले, सगळी पूर्ण टीम लागलेली आहे. पण आता हे काम सुरू आहे. अंदाजे आता थोडंसं 5-10 मिनिटात माहिती पडेल काय झालं आहे, परिस्थिती आपल्याला कळेल. ही इमारत जी आहे सांगितली जाते की अवघ्या 20 वर्षापेक्षा कमी वयाची इमारत आहे आणि अशा परिस्थितीत दुर्घटना घडली, काय वाटतं? आता आपण त्याच्यात सांगता येणार नाही, मी ह्याच्यात आहे, पण ती परिस्थिती बिल्डिंगची मी बघितली तर ती असं वाटत नाही 20 वर्षाची बिल्डिंग आहे, असं वाटतं 30-40. कारण का मी आतमधले गंजलेले फोटो बघितले, पूर्ण गेलेली होती. आणि ती म्हणून महापालिकेने त्याला AC कॅटेगरीमध्ये दाखल केलेली, म्हणजे अति धोकादायक म्हणून. तर आता ती बदली, आता त्याच्यात काय आपण नंतर ते काय होईल ते आपण नंतर बघू. फक्त आत्ता जेवढे लोक आपल्याला काढता येतील तेवढा प्रयत्न आपण सगळे मिळून करू, एवढंच बोलतो. तुम्ही काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.